हॅलो एव्हरीवन. सो आज डे 4 आहे पुण्यातला आणि माझ्या शूटिंगचा डे 2 आहे. सो बेसिकली सकाळी खूप घाई गडबडीमध्ये आले होते आणि मला आज पॉडकास्टचे 2 शूट आहेत, त्याच्यामुळे मी या स्टुडिओमध्ये आली आहे. सो माझं मागचं आजूबाजूचं सगळं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप ॲस्थेटिक आहे आणि खूप भारी आहे. सो बेसिकली एक पॉडकास्ट माझा झाला आहे ज्याला माझा फुल अटायर साडीमध्ये होता. मी वाटल्यास मला फोटो किंवा माझा BTS मिळालं तर मी इथे लावीन. पण आता हा जो सेकंड पॉडकास्ट आहे त्यासाठी मी ब्लेझरचा लूक केलेला आहे आणि माझा सेकंड पॉडकास्ट आता संपणार आहे. सो आजच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर शूट करते आहे आणि त्यानंतर मग उद्या परतीचा प्रवासाला सुरुवात होणार आहे. पुन्हा मुंबईला जायचं आहे, पुन्हा आपल्या ठाण्यात यायचं आहे. सो या स्टे ट्यून विथ मी. दिवसभरामध्ये काय काय करते त्याचा हा छोटासा मिनी ब्लॉग. असा काहीसा माझ्या या पॉडकास्टचा सेटअप होता. पुण्यामध्ये हे पॉडकास्ट होतं आणि पहिलं पॉडकास्ट अनघा ठोंबरेंबरोबर होतं. याचा पूर्ण जो एपिसोड आहे तो एपिसोड तुम्हाला लोकमत सखीवर लवकरच पाहायला मिळणार आहे. मात्र हा पॉडकास्ट एकदमच लाजवाब झाला. हा पॉडकास्ट झाल्यानंतर मी अगदी साडीमधून ब्लेझरवर आले, कारण माझा दुसरा पॉडकास्ट वेगळ्या गेस्टबरोबर होता. ही गेस्ट आहे सायली आगवणे. आता हिची जी स्टोरी आहे तीही खूप इन्स्पिरेशनल आहे, त्यामुळे ही सुद्धा लोकमत सखीवर पहा. नंतर परतीचा प्रवास पकडला आणि घरी जायला निघाले, अर्थातच काकाकडे. हे काकाच्या बाल्कनी बाहेरचा सुंदरसा हा व्ह्यू. यानंतर हा हुरडा बघा, एकदम युनिक तडका देऊन काकीने माझ्यासाठी बनवला. त्यानंतर आमची बहिणाबाई सुद्धा कमी नाही, तिनं सुद्धा अगदी ढाल तलवार हातामध्ये घेऊन युनिक असे टेस्टी कॉर्न बनवले. अशा प्रकारे कॉर्न खाऊन माझा दिवस संपला.